इथे पाहू शकता मी आज कशाची भाजी बनवलेली आहे। तुम्हाला भाजी पाहून तर कळालीच असेल ही भाजी कशाची आहे। कोणाकोणाला ओळखता आलं त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि इथे पाहू शकता आपल्या भाजीला कसा जबरदस्त असा कलर आलेला आहे। आणि ही भाजी पाहून तर माझ्या तोंडाला खूपच पाणी सुटले। आणि मग काय भाजी शिजेपर्यंत देखील मला तर दमच निघाला, एवढी खावीशी वाटली होती। आणि इथे पाहू शकता फायनली आपले मी मूग घेतलेले आहेत आणि मी ते घरीच भिजवून घेतलेले आहेत। आमच्या शेतातले मूग आहेत आणि घरीच भिजवून घेतलेले आहेत। आणि तुम्ही पाहू शकता मोड किती भारी मोड आलेले आहेत मुगाला। आणि या मुगाचे मोड पाहून कोणाकोणाला आपल्या अंगणवाडीची किंवा शाळेची आठवण झाली त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आम्ही जेव्हा अंगणवाडीत होतो का तेव्हा अशा ह्या मुगाच्या घुगऱ्या खायला आम्हाला खूपच आवडायच्या। आणि आमच्या ज्या बाई होत्या का त्या तर आम्हाला हर दिन मुगाच्या द्यायच्या, कधी मटकी द्यायच्या, असे पण मोड आणूनच द्यायच्या। खूपच छान टेस्टी लागायच्या हो। आणि लगेच भाजीची तयारी करूया। आणि लगेच इथे मी एक कांदा मीडियम आकारचा घेतलेला आहे, बारीक स्लाइसमध्ये कट करून घेतला आहे। आणि एक टोमॅटो देखील बारीक स्लाइसचा कट करून घेतलेला आहे। आणि लगेच मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि कढई गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल। तुम्ही तुम्हाला जेवढं आवडतं तेवढंच तेल टाकायचं। कोणाला कमी आवडतं, कोणाला जास्त आवडतं, मला मीडियमच आवडतं म्हणून मी जास्त नाही टाकलेलं तेल। आणि लगेच कांदा टाकून घेतलेला आहे। कांदा मस्त ब्राऊन कलरवर चांगला परतवून घ्यायचा आहे। आणि पाहू शकता आपला कांद्याचा कलर देखील चेंज झालेला आहे। आणि याच्यामध्ये लगेच मी आता टाकून घेणार आहे पहिल्यांदा टाकलेली आहे मोहरी। मोहरी मस्त तडली की लगेच मी जिरे देखील टाकून घेतलेले आहेत। आणि जिरे टाकले की मी आता याच्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे। थोडीशीच हळद टाकायची आहे, जास्त नाही हळद टाकायची। आणि लगेच हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स केलं की मी आता इथं लसूण आणि खोबऱ्याचा कूट बनवून घेतलेला आहे, ते देखील याच्यामध्ये टाकणार आहे। ते तुम्हाला दाखवणारच आहे, पाहू शकता। आणि तुम्ही फक्त लसणाचा लसूण जरी बारीक करून घातला तरी चालतं, पण मी इथे खोबरं आणि लसूण दोन्ही बारीक करून घेतलेलं आहे तेच टाकत आहे। आणि मला लसूण जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मी थोडंसंच लसूण आणि म्हणजे बनवलेलं वाटण टाकलेलं आहे। आणि थोडं 5 मिनटं मीडियम गॅसवर परतवून द्यायचं आहे। आणि आता लगेच याच्यामध्ये मी टोमॅटो देखील टाकून घेणार आहे, ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहे। आणि माझे व्हिडिओ कोणाकोणाला आवडतात त्यांनी मला कमेंट करायला अजिबात विसरू नका। आणि जर कोणाला कशाची रेसिपी पाहायची असेल तर ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मी जे व्हिडिओ आहे ना पूर्ण स्किप करून काढलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही देखील व्हिडिओ स्किप करून न पाहता पूर्ण व्हिडिओ वॉच केला तर खूपच चांगला फायदा होईल त्याचा आम्हाला। आणि इथे पाहू शकता लगेच मी इथे टोमॅटो देखील टाकून घेतलेला आहे। आणि टोमॅटो टाकला की लगेच मग काय टाकायच्या ना मुगाच्या घुगऱ्या। आणि लगेच काय आपलं घरगुतीच काळा मसाला टाकलेला आहे, बाकी काही टाकलेलं नाही, फक्त घरगुती काळा मसाला टाकलेला आहे। आणि पाहू शकता लगेच घ्यायचा हलवून आणि मस्त असा आपला जो काळा मसाला आहे ना तो परतवून घ्यायचा आहे। आणि लगेच इथे मी तुम्हाला दाखवलेले होते मोड आलेले मूग, आता पाहू शकता इथे हे कमीत कमी 1/2 किलो इतके आहेत। आणि लगेच धुवून घ्यायचे आहे। धुवून घेतले की टाकायचे कढईमध्ये। ह्याला काही म्हणजे शिजवून वगैरे घ्यायचं नाही, अगोदरच भिजलेले असते त्याच्यामुळे ते लवकर शिजतात। आणि इथे लगेच आपण परतवून घेणार आहे, 3 ते 4 मिनटं एवढा वेळ परतवून घ्यायचे आहे, म्हणजे आपले सर्व जे मसाले आहेत त्या मुगाला लागतील। आणि ह्या घुगऱ्या ज्या आहेत ना त्या कोणाकोणाला आवडतात, ह्याची उसळ देखील तुम्ही बनवू शकता आणि ह्याला उसळ देखील बनवू शकता। आणि कोणाचं जर वेट लॉस वगैरे कमी करायचं असेल तर हे अतिशय पौष्टिक आहे। आणि तुम्हाला जर रोज टिफिनसाठी काय द्यायचं असं पंचायत पडत असेल तर काय मग हे जे मोड आलेले मूग आहेत ना त्याचे पराठे देखील तुम्ही बनवून टिफिनसाठी देऊ शकता, किंवा ही सुकी भाजी देखील टिफिनसाठी देऊ शकता। एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे। आणि माझ्या रेसिपीज कोणाकोणाला आवडतात त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर इथे पाहू शकता मी 1 तांब्या पाणी ओतलेलं आहे, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार पाणी घालू शकता। मी इथे 3 माणसांची भाजी बनवते त्याच्यामुळे मी पाणी 1च तांब्या टाकलेला आहे। आणि पाहू शकता आपल्या भाजीला कशी तरी मस्त आलेली आहे आणि टेक्स्चर देखील कसं जबरदस्त आलेलं आहे। आणि शेवटी मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट देखील टाकणार आहे। मी व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे, माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून कोथिंबीर नाही टाकलेली मी।
आणि ही भाजी काय जीवनसत्व शरीराला सहज मिळतात. ह्या भाजीतून आपल्याला प्रथिने, फायबर हे सर्व जीवनसत्वे मिळतात. आणि मुगाची भाजी, उसळ किंवा कोशिंबीर देखील आवडीने बनवून खातात. तर इथे पाहू शकता मीठ देखील टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकलं की लगेच मी थोडंसं शेंगदाण्याचा कूट देखील टाकून घेतलेला आहे. आणि इथे ही जी रेसिपी आहे ना आरोग्यासाठी तर उत्तम असून सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी किंवा हलक्या जेवणासाठी परफेक्ट असते. म्हणजे कमीत कमी मसाल्यात आणि कमीत कमी साहित्यात घरगुती पद्धतीने बनवलेली मुगाची भाजी कोणाकोणाला आवडली त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मग काय लगेच घ्यायची ना खायला. झाली आपली भाजी तयार. आणि लगेच एक उकळी म्हणजे काढायची आहे. आणि उकळी काढली की काय मग भाजी आपली तयार झाली. आणि फायनली आपली भाजी शिजलेली आहे. कशी वाटली आजची स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपी? बाय बाय.